मुलांनो, यापूर्वी आपण मूल्य म्हणजे काय हे शिकलो. कुटुंबात असताना काही मूल्ये आवश्यक असतात हेही शिकलो. काही मूल्ये घरात व घराबाहेरही महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ, खरं बोलणं. कधीतरी पाहुण्यांना आणायला आपण स्टेशनवर जातो, तेव्हा आधी फलाट तिकीट काढतो. प्रवाशांना आणायला किंवा सोडायला आलेल्या लोकांनी प्लॅटफॉर्मवर जाण्यापूर्वी हे तिकीट काढणं आवश्यक आहे. तिकीट न काढता फलाटावर जायचं नाही. प्रामाणिकपणे तिकीट काढायचं. फसवाफसवी करायची नाही. मुलांनो, घरी तर आपण प्रामाणिकपणे वागलंच पाहिजे. मात्र सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा, स्टेशन, चित्रपटगृह अशा सर्व लोकांसाठी असलेल्या जागीसुद्धा आपण प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. उदाहरणार्थ, आगगाडीनी किंवा बसनी प्रवास करताना तिकीट काढलं पाहिजे. त्यामुळे बस, आगगाडी अशा सार्वजनिक वाहनांची सुविधा चांगल्या प्रकारे मिळू शकते. प्रवाशांनी तिकीट काढलं नाही तर वाहतूक व्यवस्थेला कमी पैसे मिळतात आणि त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद पडू शकते. आपण दुसऱ्याशी अप्रामाणिकपणे, खोटेपणे वागलो तर त्यांचं नुकसान होतं. तसं दुसरेही आपल्याशी अप्रामाणिकपणे वागू शकतील. त्यामुळे आपले सुद्धा नुकसान होईल. असं होऊ नये म्हणून सर्वांनीच एकमेकांशी प्रामाणिकपणे वागावं. घराबाहेरच्या सार्वजनिक जीवनात आपण प्रामाणिक राहिलो तर सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता म्हणजेच आपली काम करण्याची शक्ती वाढवता येते. म्हणजेच आपल्याला जास्त काम करता येतं. कामाचा वेग वाढवता येतो. काम भरभर होतं. सार्वजनिक जीवनाला शिस्त येते. सर्व लोक वेळच्या वेळी कामं करतात. वेळ, पैसा, मनुष्यबळ यांचा अपव्यय टाळता येतो. म्हणजे यापैकी काहीही वाया जात नाही. उदाहरणार्थ, आपण विजेचं बिल भरायला जातो, बसचं तिकीट काढायला बस स्टँडवर जातो, तेव्हा आपण रांगेत उभं राहायला पाहिजे. तसं केलं तर सर्वांना पटकन तिकीट मिळतं. गोंधळ होत नाही, गर्दी होत नाही, सर्वांचा वेळ वाचतो. काही लोक रांगेत मध्येच घुसतात. तेव्हा तिथले कर्मचारी म्हणतात की शिस्त पाळा, सहकार्य करा. सहकार्य म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? सहकार्य म्हणजे मदत करणं. कुटुंबातही आपण एकमेकांना मदत करतो. उदाहरणार्थ, घर आवरण्यात, कामात आईला मदत करणं, वस्तू घेण्यासाठी रांगेत उभं राहणं हे सहकार्यच आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातल्या तळ्यातलं पाणी खूप खूप खोल गेलं. प्राण्यांना पाणी पिता येईना. सगळ्या प्राण्यांचे घसे कोरडे पडले. आता पाणी कुठून आणायचं असा सर्वांना प्रश्न पडला. सगळे प्राणी विचार करू लागले. हत्ती भाऊ तळ्याभोवती फिरू लागला. त्यांनी नीट बघितलं. तळ्यात खूप गाळ साठला होता. त्यात माती होती, पानं होती, वाळक्या काड्या होत्या, काही पक्ष्यांची पिसं होती. हत्तीला एक युक्ती सुचली. त्यांनी सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावलं. त्यांनी सांगितलं की आपण सगळे मिळून हा गाळ बाहेर काढूया. म्हणजे अगदी तळाशी असलेलं पाणी आपल्याला थोडे दिवस पुरेल.
गाळ काढल्यामुळे पावसाचं जास्त पाणी त्यात साठेल. सगळ्यांना कल्पना खूप आवडली. प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य म्हणजेच मदत केल्यामुळे काम लवकर झालं. गोष्टीतल्या प्राण्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तसं मैदानावरही खेळाडूंचं सहकार्य असावं लागतं. विशेषतः सांघिक म्हणजे गटात खेळण्याच्या खेळात एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता असते. तुम्ही क्रिकेटचा सामना आवडीनं पाहता, मग त्यात असतंच की सहकार्य. सगळे खेळाडू कप्तानाचं ऐकतात, त्याप्रमाणे खेळ खेळतात, हो की नाही? काही वेळा विशेष गरजा असणाऱ्या लोकांना सुद्धा सहकार्य लागतं. कोणाला ऐकू येण्याची अडचण असते, कोणाला दृष्टी कमी असते, कोणाला चाकाची खुर्ची वापरावी लागते. आपण त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे. तुमच्या वर्गातला समर कानाला ऐकण्याचं यंत्र लावतो. बाई त्याला पहिल्या बाकावर बसवतात. तुम्ही सगळेजण त्याला मदत करता, हो ना? यालाच सहकार्य असं म्हणतात. हे लोक जसे वेगळे असतात तसे आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक राहतात. त्यांच्या वेगळेपणाचा आपण आदर ठेवला पाहिजे. आपल्यापेक्षा वेगळे असलेल्यांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. यालाच सहिष्णु वृत्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ, कोणी देवळात जातात तर कोणी चर्चमध्ये जातात. कोणी धोतर नेसतात, कोणी शर्ट पॅन्ट घालतात. कोणी शहरी भाषा बोलतात तर कोणी गावाकडची भाषा बोलतात. यापैकी कोणालाच चिडवायचं नाही किंवा हसायचं नाही, म्हणजेच वेगळे असलेल्यांचा आदर करायचा. तोफिक अंकल माझे मित्र आहेत. चेन्नईच्या सुंदरेश आंटी आईच्या ऑफिसमध्ये तिला भेटायला येतात. या वेगवेगळ्या लोकांकडून आपण त्यांच्या राहण्याच्या, जेवणाच्या, बोलण्याच्या अशा पद्धती शिकतो. त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टीही शिकतो. आपल्या भारत देशात सहिष्णू असण्याची गरज आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन असे वेगवेगळे धर्म पाळणारे लोक राहतात. भारताच्या वेगवेगळ्या भागात लोक वेगवेगळे कपडे वापरतात, वेगवेगळे अन्नपदार्थ खातात. मुलांनो, तुमचे आई बाबा तुम्हाला दोघांनाही शाळेत पाठवतात. दोघांना आपापल्या आवडीचे कपडे घेऊ देतात. दोघांनाही बोलण्याची संधी देतात. यालाच स्त्री पुरुष समानता असं म्हणतात. म्हणजे मुलगा मुलगी दोघांनाही समान, सारखंच समजायचं. मुलगा व मुलगी असा फरक करायचा नाही. उदाहरणार्थ, ही मुलगी म्हणून तिला शिकवायचे नाही आणि हा मुलगा म्हणून त्याला जास्त शिकू द्यायचे, असा फरक करायचा नाही. झाडायचं, भांडी घासायचं काम मुलींचं असतं, ते मुलांनी करायचं नाही, असा फरक करायचा नाही. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे बरेच फायदे होतात. पारिभाषिक शब्द: सार्वजनिक, प्लॅटफॉर्म तिकीट, सेवा, सुविधा, कार्यक्षमता, शिस्त, सहकार्य, तोटा, अपव्यय, सहिष्णुता, समानता, संधी. आपण काय शिकलो? 1. प्रामाणिकपणा हे एक मूल्य आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रामाणिकपणे वागावे. 2. सहकार्य हेही एक मूल्य आहे. कुटुंबात व कुटुंबाबाहेर सर्वांना सहकार्य करावे. 3. आपल्यापेक्षा वेगळे असलेल्यांचा आदर करणे म्हणजे
सहिष्णुता होय. ह्यालाच सहिष्णू वृत्ती असं म्हणतात. 4. सहिष्णू वृत्तीमुळे वेगळेपणाचं जतन होतं. 5. स्त्री पुरुष समानता हे मूल्य आपण पाळले पाहिजे. 6. समानतेमुळे सर्वांना समान संधी मिळते. स्वाध्याय. प्रश्न 1. प्रत्येकी एक उदाहरण लिहा. 1. प्रामाणिकपणा. 2. सहिष्णुता. 3. स्त्री पुरुष समानता. प्रश्न 2. विधान वाचा आणि योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करा. 1. रंजनाच्या आईने इयत्ता 5वी नंतर रंजनाला शाळेतून काढून टाकले. मात्र तिचा भाऊ राजन शाळेत जात होता. 2. वनजाने तिच्याकडून चुकून राहिलेली रश्मीची रंगपेटी दुसऱ्या दिवशी तिला परत दिली. 3. रवीला आणि रश्मीला विभागून बक्षीस मिळाले. पाहुण्यांनी दोघांना एकदम बक्षीस दिले.